नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तटे वेमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत तिष्ठं तमानद कंदो परब्रह्मलिंगं पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या नाम वाचे श्रवण कीर्ते पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर मानवी जन्माची सार्थकता कशाने होते तो प्रतिपादित करणारा अभंग आहे. विठाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खऱ्या अर्थानं श्री ज्ञानराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी निमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक अतिशय थाटामाटामध्ये अगदी गोड नियोजनामध्ये पार पडत आहे. आणि त्यातली आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी सर्व ज्ञानोबराया अहिल्यादेवी प्रेमी मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. ज्यांनी आजच्या माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं आहे ते श्री विलासजी
गावंडे, श्री डॉक्टर शांतीराम हुले, श्री भागवत खोरणे आणि श्री संतोषजी तिरके चोपदार. एकदा या चौघांसाठी जरा जोरदार टाळी वाजव, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्यामुळे या ठिकाणी माझं मानधन मिळणार आहे. ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण श्री भगवानजी महाराज काळे असतील. मृदंगाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग महामेरू. जेवढ्या पदव्या तेवढ्या तेवढ्या कमीच आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज कागदे, एकदा कागदे बाबांसाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत विदर्भ रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट, भजन सम्राट, गान कोकिळा आमचे बालूमामा, एकदा बालूमामासाठी जरा जोरदार टाळी द्या. आणि आज सगळं बालूमामाचं चरित्र ऐकायला मिळणार आहे लोकांना बी. अतिशय गोड गाणं ज्यांचं आहे ते आदरणीय माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण स्वरसम्राट, भजन सम्राट आमचे नागेशजी मला स्नान केले. एकदा नागेश बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, ज्यांच्या फोनच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज गावंडे असतील. त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, लहान सगळे बाळगोपाल असतील, शूटिंगवाले दादा असतील, साऊंड सिस्टम दादावाले दादा असतील. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठ्ठला 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 प्रथमतच थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझा घसा बसलेला आहे. यायचं मी टाळत होतो, पण मागं 2 दिवसापूर्वी अडचण आल्यामुळे तुम्ही मला ॲडजस्ट करून घेतलं. मग म्हणलं लोक जर एवढं प्रेम करताय तर मग काही का होईना, जसं होईल तसं होईल, जसं घडवल तसं घडल. पण बाळूमामा समजले पाहिजेत, आईले देवी समजल्या पाहिजेत, म्हणून या ठिकाणी येण्याचा खटाटोप आहे. अगदी तुम्ही सर्वांनी मला सहन केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. अभंग निळोबरा यांचा आहे. हळूहळू थोडं नीट होईल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जेवढी गाणी टेटसला टाकल्या तेवढी सगळी होणार आणि ते बी दाबात होणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जरा गरम व्हायला टाईम लागेल इंजन, पण होईन गरम. अभंग निळोबरा यांचा आहे आणि या अभंगात निळोबरा सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहायला गेलं तर निळोबरा म्हणतात या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. बरोबर ना? या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं मात्र अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्या भगवंताचं आयुष्यभर गुणानुगान गाण्याचा प्रयत्न केला आणि त्या साधनेची फलश्रुती अशी झाली, आमचा काळ सार्थक झाला. पण महाराज केलं काय? मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण आणि कानानं त्या भगवंताची कीर्ती ऐकली. नाम वाचे श्रवण कीर्ती. मग महाराज आम्ही मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं, कानानं त्या भगवंताची कीर्ती ऐकली, तर फायदा काय? महाराज म्हणतायत पाऊले चित्ती समान. पाऊले या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचा. पाऊले या शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये होत आहे त्यावेळेस साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरलीर झाला सफल व्यापार काळ सार्थक केला त्यांनी. पण कोणी धरीला मनी विठ्ठल. ज्यांनी कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं महाराज म्हणतात त्यांचा काळ सार्थक झाला. पण महाराज हे भगवंताचं कीर्तन करायचंय, भगवंताचं भजन करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय, ते नेमकं कसं करायचं? महाराज म्हणतायत कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगाला हे चालत नाही. एखाद्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली, मामा त्याची जिरवायची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. एखाद्याचा गाथा पाठ आहे आणि मग नागेश बाबा त्याला ठसल द्यायची म्हणून गाथा पाठ करणं वेगळं, तुकोबरायचा प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. पुढे जाऊन बोलू का? येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं मुखाला येईल तसं देवाचं नाव, की फक्त कीर्तना स्वरात बोंबल बाकीकडे कसा व्यारण काय फरक पडत नाही. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. मग महाराज या तीनही चरणाप्रमाणे आम्ही जर जीवन जगत असेल तर मग महाराज म्हणतात तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालही भगवत स्वरूपाला. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विठाला. माझ्याकडे वेळ जरा कमी पण तरी थोडं वाढीव करण्याचा प्रयत्न करतोय. अभंग निळोबरा यांचा आहे. अभंगाला इतर फाट्यानं फोडतो, डायरेक्ट अभंगाच्या चिंतनाकडे वळतोय. अभंग निळोबरा यांचा आणि या अभंगात निळोबरा सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत.
तसं पाहायला गेलं तर सार्थकतेच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली, पलीकडे बसलेली जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर झाला तर त्या गोष्टीची काय आहे, त्या गोष्टीची काय आहे सार्थकता, नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्या पुढे बसलेले तुम्ही साहजिक सगळे शेतकरी असाल, बरोबर ना? मला एक सांगा, आपण शेती करतो ना, मग शेतीमध्ये बियाणं आणतो आपण कशाला? बोलत राहतो मी, टेन्शन घ्यायचं नाही. कशाला आणतो? पेरायला आणतो. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं, पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर? हा बरोबर, उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. बाबा नाही उगवलं तर आपण म्हणतो का वाया गेलं म्हणतो ना. अजून एक शब्द आहे का मोगम गेलं. आहे का तुमच्याकडे मोगम? आपल्याकडे आहे. जरा बोलता बोलता आपण असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोगम असं. हा, मोगम म्हणजे काय बिनबुडाचं बोलणं, ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही, ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही. गावात एकतरी असं मरत म्हणजे असत, ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसत. लोक म्हणतात जाऊ द्याला काय यार पडायच्या नादी लागता, 5 मिनिटांतर काय बोंबाला ते त्याच्या लक्षात राहत नाही, त्याच्याकडून नादी लागतात, त्याला काय म्हणतात? मोगम. मी नाही सांगत, गीतेनं शब्द वापरला मोगाशा मोग कर्मन. आणि ज्ञानोबऱ्या सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोग शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्मले ते मोघ, जैसे वार्षिवेन मेघ, का मृग जळाचे तरंग दुरोणीचं पाहावे. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारा मृग जळ व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही ना त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे, तस्य जन्म निरर्थक. पटत नसेल तर पटवून देतो, सोपं करतो, ऐकून जा. पावसाळ्याचे दिवस संपले ना दादा. आता पावसाळ्याचे दिवस म्हणलं की घराच्या बाहेर निघायचं म्हणलं की साहजिक आपल्याला आठवण कशाची होते? छत्रीची. का? कारण पावसापासून काय व्हावं? संरक्षण व्हावं. आता तुमच्यासारखी तुमच्या गावातली माणसं काही जण मॉलमध्ये गेले आणि मॉलमध्ये गेल्यानंतर छत्रीच्या सेक्शनला आपण गेलो. छत्रीवाल्याला विचारलं, दादा छत्री पाहिजे हो? 3 प्रकारच्या छत्र्या पुढे ठेवल्या, एक 500ची, एक 1000ची, एक 1500. दादा 500ची गॅरंटी दुकानातून बाहेर जाईल का नाही सांगता येत नाही. 1000ची हा बळच एखादा उन्हाळा पावसाळा काढेल. आणि ते 1500ची छत्री, हा 1500ची छत्री मरेपर्यंत टिकते. हाय बाई अशी? हाय का कुणाकडे? असले तर मला दाखवा. तू म्हणला मरेपर्यंत टिकते. तू म्हणला दादा मी मरेपर्यंत टिकणारी छत्री बघितली नाही, मला नेमकं सांगा ना हिचा वापर कसा करायचा म्हणजे टिकल. त्यानं गोड उत्तर दिलं, मला हिचं फक्त ऊन, वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण कर. मग ते काय येईल? पेटवाय आणायची बाई. म्हणजे मिळाली पण वापर काय निरर्थक. अजून कळत नसेल तर अजून पटवून देतो. तुमच्या गावातला एक गृहस्थ बाहेर गेला, हायवेला चांगला लांब गेला आणि येता येता नेमका रात्रीच्या 2 वाजल्या आणि येता येता नेमकं त्या जंगलात 4-5 चोरांनी आळवला. आता 4-5 चोरांनी आलेलो लई भारी सत्कार केला, नारळ श्रीफळ पाकिट देऊन. हा सत्कारच असतो पण राट्याचा असतो त्यांच्याकडे, नारळाचा श्रीफळ. असं हाणलं, बळ सुटला म्हणून घरी आला. आणि नेमकं तेवढ्यात तिनं बघितलं. तिनं म्हणजे कळतं ना, आता जाताना दुसरीकडे. हा तिनं म्हणजे तिनं तेवढं माणसाला चांगलं कळतं. नेमकं तिनं बघितलं आणि तिने बघितलं बरोबर विचारलं, होय व झालं काय? पर काळं निळं होऊन आलं. काय झालं काय सांगू? अहो जे घडलं ते सांगा ना. अगं 4-5 चोरांनी अडवलं आणि इतकं हाणलंय, फक्त कुठं हाणलंय विचारू नको. पण नाही व तुमच्या कमरेला तो पिस्तूल होता ना, तो म्हणला बरं झालं लपवून ठेवला, नाही तर ते बी घेऊन गेले असते. मग त्यानं काही दिवाळीच्या टिकल्या वाजवतो का काय? हाण नाही कधी नडकी गवसून. म्हणजे मिळाला पण वापर कळाला नाही, पिस्तूल मिळाला वापर कळाला. तसं आपल्याला बी नरजन्म मिळाला पण वापर. खाया पिया सुख से सोया ना कदमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना कदमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना कमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना कमाना खोया. जरा गारटल्यात काय तुम्ही मागची? द्या की जरा जोरदार टाळी. ऐका येत नाही काय माग? का GST तुमच्याकडे टाळीला? टोल ना काय?
जरा मोकळ्या मनाने एकदा मोकळं व्हावर वाजवा जरा सगळ्यांनी जोरदार टाळी. वा अतिशय गोड. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळाला पण आपल्याला कळाला नाही. मग कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा किंवा औट हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया किंवा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भोरग. महिला मंडळ कशासाठी दिला? देवे दिला देह भोजना गोमटा. भजना ऐकायला लागतं तुम्हाला? मी भोजना म्हणलो. देवे दिला देह हा भोजना गोमटा. बरं भोजना तर भोजना म्हणा. बरं जा ऐकून जा. माई स्वयंपाक बनवता? स्वयंपाक करवाजा नाही तिकडं. स्वयंपाक बनवता ना? बरं स्वयंपाक बनवायचं म्हणल्यावर किती बी छोटे घर असू दे किती बी मोठे घर असू द्या कमीत कमी सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास लागतो ना. त्या 2 तासामध्ये तुमच्या पायाला काम आहे इकडं तिकडं चालायचंय. तुमच्या हाताला काम आहे चपाती लाटायची भाकर थापायची. बरोबर आहे का नाही? तोंडाला काय काम आहे हो? तुळजापूर पंढरपूर तुळजापूर पंढरपूर तुळजापूर परत तीच कणकीत चारण मारा आम्हाला. तेवढं करण्यापेक्षा कधीतरी मी सांगतो तेवढं करा. एकदा हात वरती करा बरं सगळे. घ्या हात वरती. जरा तुम्हाला मोकळं केल्याशिवाय तुम्ही मोकळं बसायचं नाही. केले सगळे? जय बाळू मामा 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 बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा ऐकायला मग त्यांना मनाई किती भारी वाटत असेल. मग आई फक्त एक काम करा, ते स्वयंपाक करताना 2 तास त्या बाळू मामाचं भजन करा. आणि जर बाळू मामाचं भजन करून तुम्ही स्वयंपाक बनवला तर ते भोजन राहायचं नाही, तो महाप्रसाद होईल. आणि ज्याच्या घरी असा महाप्रसाद सेवन केला जाईल का त्या घरी साक्षात आत्मापूरचे बाळू मामा आल्याशिवाय राहायचे नाहीत. जर वाटत असेल बाळू मामानं आपल्या घरी यावं तर 2 तास तेवढं भजन करा. आणि ह्याला काय काम आहे? डोळ्याला आमच्या संप्रदायात सांगितलंय, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे. ओंकार महाराज हे विठोबाचे मुख नाहीत बघत. तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्या जीव रंगला रंग माझा काळा. आणि शेवटी बिचार लागीर झाल्याशिवाय बी झोपत नाही. काय मिळतं बरं तुम्हाला असल्या मालिका बघून? सासू सुनाची भांडणं, जावाची भांडणं, ननंद भाऊजाची भांडणं. आपल्या बी घरी तसलंच चाललंय. त्याच्यामुळं
कमीत कमी तसल्या मालिका बघण्यापेक्षा टीव्हीला बाळूमामाची मालिका चालू आहे ती बघा, ज्ञानोबराची मालिका चालू आहे, तुकोबराची मालिका चालू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका चालू आहे, अहिल्या देवींची मालिका चालू आहे, शंकर भगवंताची मालिका चालू आहे, स्वामी समर्थाची मालिका चालू आहे. कमीत कमी जेवताना तेवढं तरी बघा, आपल्या मुलांवर संस्कार तरी चांगले झाल्याशिवाय राहायचे नाहीत. म्हणून तेवढं करा. आणि पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, तुम्ही बी गाडीवर प्रवास करता, 1-2 तास गाडीच्या प्रवासात जातात, त्या प्रवासात तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काही काम आहे. गोवा गुटखा मावा तंबाखू तसलं करण्यापेक्षा जरा ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला प्रामाणिकपणे तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे. जर आम्ही असंच जीवन जगत असेल तर त्यांचे पायी गुण घ्यायच्या पात्रतेचे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं रोजचं कीर्तन असेल तर तुम्ही पांडुरंगाचं भजन करायला सांगता, ज्ञानोबरायचं भजन करायला सांगता, तुकोबरायचं भजन करायला सांगता. देवीचं कीर्तन असेल तर देवीचं भजन करायला सांगता, महादेवाचं कीर्तन असेल तर महादेवाचं भजन करायला सांगता, गणपती बाप्पाचं कीर्तन असेल तर गणपती बाप्पाचं भजन करायला सांगता. मग आज बाळूमामाचं भजन करायला सांगताय. बाळूमामा नेमकी भानगड काय आहे? बाळूमामा नेमके आहेत तरी कोण? आम्हाला समजावून सांगा म्हणजे आम्ही बाळूमामाचं भजन करू. ऐका बाळूमामाच्या मुखातलं वाक्य आहे. अरे तुम्हाला वाटत असेल हा साधा बाळू धनगर दिसतोय, पण हा बाळू धनगर साधा धनगर नव. अरे जो पंढरपुरात विटेवरती उभा आहे ना तो पण मॅच आहे, जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण मॅच आहे, अरे जो भगवान श्रीकृष्ण आहे तो पण मॅच आहे. तुम्ही माझी भक्ती केली काय, पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली काय, काशीच्या काशी विश्वेश्वराची भक्ती केली काय, भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली काय, ती मलाच पूर्ण होणार आहे. पंढरपूरला जायचे रस्ते जरी वेगळे असतील तरी जाणं मात्र पंढरपूरलाच आहे ना. तसं तुम्ही कुणाची भक्ती पूर्ण करा, ती बाळू धनगराला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. लोक म्हणले अरे साध धनगर समाजातला माणूस हातात काटे, अंगाव घोंगडे आहे आणि महादेवाचा अवतार समजतोय स्वतःला. बघायला पाहिजेत प्रयत्न करून. लोकांनी संशय घेतला आणि बाळूमा लोक संशयच घेतात संतांवरती देवावरती. कारण पण संत नवती जगा मानस असा समुद्र नदी नव्हे पैगा, पाशानं म्हणू नये लिंगा, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणीतो पारखी. संतांच्या ना आपल्या बाहेरच्या क्रिया जरी सारख्या असल्या तरी आंतरीच्या क्रिया मात्र त्यांच्या आपल्या काय भिन्न. लोक म्हणले अरे कस काय बाळूमामा महादेवाचा अवतार आहे, बघायला पाहिजे. बाळूमा दुसऱ्या दिवशी बाळूमा सांगू ना, हा बाळूमामा दुसऱ्या दिवशी शेतामध्ये गेले, मेंढर चारत असताना मेंढर चारून येताना पाय भरवले चिखलामध्ये, तसेच आले. आपले मेंढर कोंडलीन बाजेवरती लवणले, जेवण करून बाजेवरती लवणले. जसं बाजेवरती झोपले का तसे सेवेकऱ्यांना सांगितलं, जसं काशी विश्वेश्वराला पहाटे 4 वाजता स्नान घातलं जातं का, तसं काशीच्या काशी विश्वेश्वराला स्नान घातल्याच्या बरोबर माझे पाय देखील अगदी न धुता काचेसारखे स्वच्छ होतात. लोक म्हणलेला का पाया ठेवायला पाहिजे. रात्रीत उठून धुवायला बसले, कोण 10 मिनिटं जागायचं, कोण 15 मिनिटं जागायचं, कोण 20 मिनिटं जागायचं. बरोबर पहाटेच्या 4 वाजल्या. काशीला गेला असेल तर तुमच्या लक्षात येईल काशी विश्वेश्वराला पहाटे 4 वाजता स्नान असतं. काशीच्या काशी विश्वेश्वराला स्नान झाल्याबरोबर त्यांनी बाळूमामाच्या अंगावर पांघरून काढलं. जसं बाळूमामाच्या पायावर पांघरून काढलं तसे बाळूमामाचे पाय अगदी काचेसारखे स्वच्छ झालेले दिसले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं बाळूमामा दुसरे तिसरे कोणी नाही, बाळूमामा साक्षात महादेवाचा अवतार आहे. आहेत म्हणजे आहेतच. आणि ऐका बाळूमामाच्या मुखातलं वाक्य, तुम्ही मला माना अथवा नका मानू, तुमच्या मान्यानं या बाळू धनगराचं अस्तित्व आहे असं होत नाही आणि तुमच्या मान्यानं बाळू धनगराचं अस्तित्व नाही असं होत नाही. तुम्ही मला मानलं तरी मी हायच आणि तुम्ही मला नाही मानलं तरी मी हायच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा गाड्या, ज्या दिवशी हा बाळू धनगर तुम्हाला मानायचं सोडून देईन का, त्या दिवशी निश्चित तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहणार नाही. देव झाला पांडवरा, देव झाला पांडवरा, देव झाला तांबोरा, देव झाला देवा झाला पांडवरा. नसती विघ्ने
विसरू नका. वा, अतिशय गोड प्रमाण दिलं. देव झाला पाठमोरा नसती विघ्ने येती घरा. एकदा का देव पाठमोरा झाला की विघ्न घराला आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अजून बी लक्षात येत नसेल बाळूमामा कुणाचा अवतार आहेत तर जय बाळूमा नावाची मालिका बघितली का तुम्ही सगळ्यांनी? त्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे. त्या टायटल सॉन्ग मध्ये बाळूमामा अवतार कुणाचे सांगितलेत ऐकून जा. एकूण ट्रबल वाढवा. बाळूमामा वैदा 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 त्यानं मेल्या केल्या पैदव पैदव पैदा. बाळूमामा वैदव वैदव वैदा त्यानं मेल्या केल्या पैदव पैदव पैदा. रुद्राचा अवतार थोरयो राहतो आत्मापुरा. उतुनी भंडारा थोरयो ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी पेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. दिसे रूप नजारा त्याचा तलवार. बाळूमामा वैदव वैदव त्यानं मेल्या केल्या पैदव पैदव पैदा. या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे. बाळूमामा अवतार कोणाचे आहेत? बाळूमामा वैद वैद रुद्राचा अवतार थोरा हा राहतो आदमापुरा. म्हणजे बाळूमामा रुद्राचा अवतार आहेत. रुद्र म्हणजे कोण आहेत? महादेव आहेत. मग आता त्यांची भक्ती करायची. निश्चित पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराया जीवन नावाची संधी आहे. जन्म मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेच, पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंतचं अंतर काढून आम्हाला काय सार्थ करायचं आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराय म्हणतात एक काम करा, उठा जागे व्हा आणि ज्या भगवंतानं अनमोल किमतीचं नर्जन. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता. जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरनाथा, स्मरण करा पंढरनाथा. स्मरण करा पंढरनाथ, स्मरण करा पंढरनाथ. भाविचरणी नेमा माता, सुख विवेका जन्माच्या. धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. नामदेवराया काकड्यामध्ये सांगतात उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. किंवा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडून बघा. एवढं सांगून जरी नाही भजन केलं तर मग कशी फसगत निर्माण होते? सावधानी भजनी लागा. सावध होवनी भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. मलारी जिवारी माझ्या मलारी जिवारी, मलारी जिवारी माझ्या मलारी जिवारी. मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. अहम वागा सुवाग्या, हे अहम वाग्या सोहम वागा. प्रेम नगरावारी, सावध होवनी भजनी लागा. देव करा मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. 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 हे वारी 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 वारी
जर एवढा अनमोल किमतीचा नजर देऊन जर भजन करत नसाल तर कशी फसगत निर्माण होते ऐकून जा. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा मलक त्याचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता राजा सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारतो. काय करणार? चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, तेव्हा त्याचा स्वभाव दावल्याशिवाय राहणार नाही. साप चावणार. तेवढ्यात राजाच्या मागे 1 लाख तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता. त्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय काय झाला, विषारी सापाव पडलाय. जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजा साप काय करतोय, राजाला चावतोय. जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? आपल्या. कुणाच्या? लाकूड. त्यानं विचार नाही केला, पळत 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 गेला, लाकडाची मुळी टाकून दिली, राजाला ढकललं. राजा खाली पडला, वैतागला. बावळट आहे, मूर्ख आहे. अक्कल नावाची गोष्ट तुझ्याकडे नाही का? कमी का? तुला माहित नाही का मी कोण आहे? अहो राजेसाहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही हो? तुम्ही प्रांताचे राजे आहेत, तुम्ही आमचे धनी, तुम्ही आमचे मालक आहेत. फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. का ढकलू गेलंस? पलीकडे बघता का सळसळ कर जाणार साप बघितलं. बापरे, पाय पडला होता. हो म्हणजे चावला असता. हो म्हणजे मी मेलो असतो. हो म्हणजे तू माझा प्राण वाचवलाय असं सांगायचं का? ते तर पटवून देतो ना. माझ्यामुळे तो तुम्ही आता जिवंत. काय करतो? काय नाही, रोज या जंगलात जातो, दिवसभर लाकडं तोडतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो आणि शेजारच्या 2-3 गावाने निघून विकतो. हे आता हे काय करायची गरज नाही. चल माझ्या राजधानीत गेला. प्रधानची इकडे या. काय हो राजेसाहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? राजेसाहेब मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडायला किती आहे? मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा ना, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय? राजा बोलेन दलाले. राजानं सही करून कागद त्या लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी ऐका, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे. किती? मन मी लड्डू फुटा नाही, फुटा नाही वाटत चंदन लावा. आणि वाटलं तरी लावू नका, नाही तर 10वा आणि 13वा संगत जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागते. जरा लक्ष देऊन ऐका, महत्वाचं वाक्य. माझं कीर्तन सफल होईल, आपला सप्ताह सफल होईल, आपलं आयुष्य बी सफल होईल. एवढं उदाहरण घरी घेऊन जा. हातात त्याच्या लाकूड, ते कागदपत्र त्याच्या हातात दिले. एका एकराचे पैसे झाले किती? 5 एकराचे 5 त्रिक 15. मला एक सांगा, 15 कोटी ते लाकूड तोडायला मिळालं. लाकूड तोडायला जायची गरज आहे? काहीच गरज नाही ना. 2 वर्ष निघून गेले. 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात गेला. राजाच्या लक्षात आलं, आपण 2 वर्षापूर्वी याला काय दिली? 5 एकराची बाग बक्षीस दिली. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं 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 त्याच्याकडे असेल. आणि नेमकी जिथं 5 एकर दिली का, तिथं नेऊन राजाने असा रथ उभा केला आणि 5 एकराकडे असं बघितलं. जसं 5 एकराकडे बघितलं तसं राजाचं डोळंच फिरलं. जिकडं बघीन तिकडं नुसता कोळसा आणि राखच. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला चंदन दिलं काय, साग दिला का, हे काय करणार आहे? कोळसाच करणार. 5 एकराचा कोळसा बघितला. राजा रथातून खाली उतरतो न उतरतो तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत राजाच्या चरणावरती नतमस्तक. साहेब, राजेसाहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं? काही नाही. रोज या जंगलात जावं लागायचं, दिवसभर वाळलेलं लाकडं तोडावं लागायची. कधी मिळत होती, कधी मिळत नव्हती. मिळालं तर उपाशी, मिळालं तर पोटाला अन्न मिळायचं, नाही मिळालं तर उपाशी राहायला लागायचं. आता नाही. आता तुम्ही किती सोपं केलं. आता मला माझ्या घराच्या शेजारी 5 एकराची बाग दिली. आता लांब जावं लागत नाही. सकाळी सकाळी उठतोय, पारुशा तोंडानं कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, त्याचा कोळसा करीतोय ना. आता त्याला शिरपूरमध्येच गिरायक लागते. का बरं? वास मारते ना चन्नाचे. म्हणजे मला 5 एकराचा कोळसा केला. मला मोजून बघा ना, मापात पाप नाही. नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही, मोजून 5 एकराचा कोळसा केलाय. तो मला एखादी दपली बिपली आहे का? मावशाव दपली कळती का? फक्त गॅसच दपली कळती ना. तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का म्हणला. म्हणजे कळतो ना कुऱ्हाडीचा दांडा. तो म्हणला कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का? राजा म्हणला आण. राजाने कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, त्यातून कुऱ्हाड निकाली ना, असा बाह्या माग साडल्या. काय केलं असेल हो? महाराज, आता आम्हाला एवढं बी कळत नाही वय. त्यात आम्ही लय परिंद आहेत, लय पटाईत आहेत. असा निबार हाणला असन गडी. पण राजानं तसं केलं नाही. राजा विचारवंत होता. राजानं विचार केला, यानं काय केलाय 5 एकराचा. आता त्याचं परत चंदन होणार आहे. मग आता मारून काय फायदा आहे. आणि बसलेले कधी कधी ऐका बरं का, मारामारीनं जगातले सगळेच प्रश्न वाद सुटतात असं नाही. उलट या जगात जेवढे म्हणून अनर्थ घडलेत तेवढे मारामारीनं घडलेत. तेवढे मारामारीनं घडलेत. कोणताच वाद या जगातला नाही की जो समजावून सांगून मिटत नाही. फक्त समजावून घेण्याची, समजावून सांगण्याची भूमिका आमच्या पाहिजे जागेवरती. राजाने विचार केला, आता समजावून सांगायला पाहिजे. राजाने त्याच्या हातातला हातभर लाकूड त्याच्या हातात दिलं. त्याला सांगितलं, जा पलीकड चंदनाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजाने पाठवलं, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वाज घेतला, मला यागरी चंदन आहे.
अरे जर अजून भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो. तो मला भरपूर नाही 5 एकर होती. भरपूर नाही 5 एकर, पण पठ्यानी कोळसा गेलाय म्हणला. एवढ्या दांड्याचं सांग मला काय होते ते. मला 10,000 देतो दांड्याचं. पळत आला राजाकडे. राजसाहेब दांड्याचं 10,000 म्हणताय, तू काय केला? कोळसा किती एकराचा? 5 एकराचा. 5 एकरात पैसे झाले किती? मोजून 5,000. ते दांड्याचं म्हणते किती? हातभर 10,000. ए तुला काय समजलं का रे? तुझ्या काही लक्षात आलं का रे? तुला काही कळलं का रे? एवढं राजाने विचारलेला प्रश्न लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घेऊन घरी राजा विचारतोय, तू काय केलं? कोळसा किती एकराचा केला? 5 एकराचा केला. किती हजाराचा विकला? 5,000चा विकला. ते दांड्याचं म्हणतंय किती? हातभर 10,000 म्हणते. ए तुला काही समजलं का? तुला काही कळलं का? आता लाकूड तोड्या उत्तर देतोय. राजेसाहेब खरं सांगू, परफेक्ट सांगू, कळालं कळालं, पण आता त्या व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर कळालं. पण राजेसाहेब, ओ राजेसाहेब, आता कळून काय उपयोग आहे हो? वेळ निघून गेली ना. कळून काय उपयोग? आता काय झाली? वेळ निघून. आता परत त्याचं चिंतन होणार आहे का? परत तुम्ही 5 एकर देणार? ते मला झपकीन 5 एकराचं नाव काढलं. बापाची पेंढाई होय म्हणला अजून. म्हणजे अजून कोळसा करतो काय? म्हणजे हे कुणाचं चाललंय? राजाचं लाकूड तोड्याचं. माझ्या गोळ्या संपल्यात का? माझं कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ए राजाचं लाकूड तोड्याचं उत्तर फक्त उदाहरण दिलंय, नाहीतर गंमत चालली या देहाची. जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया. जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे. जीवन जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया. जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया. जीवन गमा दिया तूने, जीवन गमा दिया. ओ आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश. आता तरी पुढे हाच उपदेश. हाच उपदेश. करुणाचा आयुष्याचा, नका करुणाच्या आयुष्याचा. सगळ्याची माया माझं दंडवत, सगळ्याची माया माझं दंडवत, सगळ्याची माया माझं तुम्ही आहेत म्हणून आज मला जमते नाही, माझी वाईट अवस्था झाली आज लई. आवाजच नाही ते ह्यांना माहिती. मग गडीच किती दुराळा करत होती. प्रमाणाशिवाय गप्पच बसत नाही मी बी. पण माझी कसरत चांगली निघते. 2 प्रमाणात संगत घेतली तर आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. क्या किया तूने, जीवन गवा दिया. तो जीवन वाया घालवलंस. म्हणजे हे कोणाचं चाललंय? लाकूड तोड्याचं राजाचं नाही.
ही एवढी गोड इमारत दिली का? ही बी देहरूपी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला. बाबा जरा पुढे जाऊ का घेऊन? 15 कोटी जरा सोडून द्या, पण एखाद्यानं 20 कोटी दिले ना आपला हात तिथून मोडला. पुन्हा हाय असा 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर जरा एक किडनी नीट करून द्या, देतील काय? बदलून देतील, पण गॅरंटी नाही. एवढंच काय, मेरू पर्वता समान धन जरी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती अर्पण केलं ना तर या आयुष्यातलं न शेवट. मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह, निरतुल्य पृथ्वी दिव्य जरी सुवर्ण, पृथ्वी दिव्य सुवर्ण, निरतुल्य पृथ्वी दिव्य जरी सुवर्ण, निरतुल्य पृथ्वी दिव्य जरी सुवर्ण, सुवर्ण सुवर्ण सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी तिथल्या जरी सुवर्ण तरी न मिळे एक क्षण नरदेह. म्हणून फक्त एक काम करा, जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोयीत पाये. तीर्थयात्रेत जाये चुकू नको, जोपर्यंत अंगात राहणे तोपर्यंत झरझरोनी वाहिला निघ. ये भक्तीचे वाटे लाग, तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. फक्त एकच सांगेल, मिळालंय चंदन याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. हा होता आला असेल, कळलं नसेल, पण तुकोबराय म्हणतात मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता कळलंय ना, मग आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचं. मग अजून बी कळत नसेल तर मग आमच्या बी बापाचं काय जात नाही. विसरली तर या थोर झाली हानी पचतीला खाली चौऱ्याची. मग दुसरा मोर्चा माझा निळोबरायकडे असेल. निळोबराय नामदेवराय म्हणतात भजन करायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. नागेश बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. मग म्हणतात तो तुम्हाला करे टाळी बोला बाबा तरी ऐकलं नाही. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे, तरी बी लोकांनी ऐकलं नाही. परखड बोलायला नाथ बाबा पटायचे, पण तरी आपण त्यांना शांती ब्रह्म म्हणतो. पण एक ठिकाणी तुकोबराय परखड तिची सीमाच पार खाली नेतात. म्हणजे माझं म्हणणं आहे तुकोबरायने एवढ्या खाली जायलाच नव्हतं पाहिजे, पण माझं कोण ऐकायचं बिचारच, मीच त्यांच्या अभंगाव कीर्तन करतोय. पण का गेले माहितीये का? मुद्दाम शब्द वापरला तो ऐकाय पाहिजे, पण का गेले ऐकून जा. आधी सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही. मग पाया पडले राहू तरी ऐकलं नाही. मग शिवी दिली तरी बी ऐकलं नाही. मग जरा संतांना निर्वाणीचं बोलावते. डॉक्टर साहेब कुठे गेले का? बसले तर गेले ना, गडबड असेल. मला एक सांगा, गोळ्या कडू असतात बरोबर आहे ना, पण खावा लागते का? कारण ती बरं करत आहे. किती बी बाबा मिशा मोठ्या टाकल्या तरी बी इंजेक्शन घ्यायला ब्याच वाटतं. का वाटतं? कारण टोचत, पण तरी बी घ्यावंच लागतं. का? बरं करतं. तसं तुकोबराने इंजेक्शन गोळी दिली. तुकोबराच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नामनवदे ज्याची वाचा. तुम्हाला ऐकायला नाही ते गाताना लय पुढे येतात, पण सांगताना महाग गेले, कारण प्रमाण तेवढ्या खालचं आहे. पण तुम्ही नसलं सांगत तरी टेन्शन घेऊ नका, मी सांगाय परिंद आहे. मला काही गोड गोड बोलता येत नाही आणि तसलं आपल्याला जमत बी नाही, कारण मला परतच्या कीर्तनाची अपेक्षा नसते. हलक्या हातानं 2 असतात, सकाळ संध्याकाळ हाय म्हणजे हायच. अभंगाची सुरुवात अशी आहे, नामनवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तुमच्यापर्यंत नाही येऊ द्यायचं होती. आता ते आमच्यात बरं नाही. तुम्ही म्हणाला का नव्हता येत तीच बरं होतं ना, परत बी आणला वय आपल्याच गावात ह्याला. हा तरी बी ऐकलं नाही. मग तिसरा मोर्चा माझा निळोबरायकडे असेल. निळोबराय जीवन नावाची संधी. नामदेवराय म्हणतात भजन करायला पाहिजे, तुकोबराय म्हणतात भजन करायला पाहिजे. आम्हाला आमचा काळ सार्थ करायचा असेल तर निळोबराया नेमकं आम्ही काय करायला पाहिजे? निळोबराय ते सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, नाम वाचे श्रवण
माझं तर म्हणणं आहे थाटात संसार करा, पण संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळवेळा. माझं तर म्हणणं आहे संसार करा, पण जितक्या सायासानं प्रपंच करताय, सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशीन भजशी कवना गुणे, त्या ओढ्या सायासानं प्रपंच परमार्थ करा. बसलेले किती साया चाललाय आपला प्रपंचातला. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. काय काय माणसं तर संसारूपी भवसागरात इतके बुडालेत, फुगून सुद्धा वर आले नाहीत. तुमच्याकडे माणसं बुडाल्यावर फुगून येतात ना. जरा सोपं करून सांगतो बरं. संसाराने पकडलं नाही माणसाला, माणसाने संसाराला पकडले. कसं माहिती? गुळमोकरम नाही घेतला हातात, त्याला कारण आहे. ऐका, तुम्हाला कळलं ते कारण काय आहे ते नेमकं. गुळाची ढेप माहिती तुम्हाला? गुळाची ढेप, ती गुळाची ढेप बारकी माझ्या हातात. या गुळाच्या ढेपीला त्या मुंगळा गाण्यातल्या मुंगळ्याने येऊन पकडली. किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची ढेप सोडतो, किती वाढल्यानंतर गुळाची ढेप सोडतो. हो, वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघतो पण गुळाची ढेप. आपलं बी तेच झालंय. संसार करता करता एक दिवस आपण संसारात मरतो, पण तरी सुद्धा देवाची आठवण होत नाही. जरा सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती तुम्हाला? साप कुणाला खातो? म्हणा महाराजाला. साप कुणाला खातो? उंदराला किंवा बेडकाला. बघा, बेडकानं साप बघितला, सापानं बेडूक बघितला, लपत 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 साप बेडकाकडे गेला आणि बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बेडूक त्यानं गिळला. राहिला किती राहिला? निम्मा राहिला. बरं, राहिलेला निम्मा किती मिनिटात संपन? 2-4 मिनिटात संपन. लय साप एका डाळशी असेल तर 10 मिनिटं लागेल, पण कार्यक्रम. बरं, एकदा सगळा बेडूक सापानं गिळल्यावर बेडकाचं अस्तित्व आहे, बेडकाचं नाव आहे, बेडूक जिवंत आहे. पण गंमत काय झाली ऐका. ते सापाच्या तोंडातला बेडूक आहे का, ते बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकाने? काय केलं असेल? अहो, दावलं ना करून गुळ त्यासाठीच हातात घेतला होता म्या. जसा म्या गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता जरा लक्ष दे. किती संपलाय बेडूक? राहिला किती? राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे. मग त्या 2 मिनिटासाठी माशी झपकून काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? म्हणजे बाबू जेवला पतार पालतच की बेडकाची चाललंय वय हे. बेडकाचं फक्त उदाहरण आहे. ह्या बेडकाची गंमत तीच झाली ना. काय काय बेडकाचं गेलंय 60, राहिलं 40, आशा संपली. काय काय बेडकाचं 80 गेलं, राहिलं 20, आशा संपली. काय काय बेडकं आज उद्या आली तरी बी आशा संपली नाही. काय काय बेडकाशी सरनावर असल्यावर चाव्या काढून गेला की ते दिना मेला किला का, तरी बी आशा संपली नाही. अजून बी कळत नसेल तर मावशावर तुम्हाला घुस माहिती का? घुस माहिती? घुस उंदराची मोठी बहीण. ती जर एखाद्याच्या घराला लागली तिला मिळत राहत नाही किती माती ती उकरत राहते. एक दिवस मी ते गुशीपासून निघालो होतो आणि राहून त्या गुशीला विचारलं, घुसमाई कवर माती उकारते? म्हणजे बोलत कीर्तनात महाराजा संघ. मी म्हणलं कवर माती उकार? ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगार लागू असतो बंद करत नाही. मी म्हणलं बिंदास उकर, काय फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले. परत मी तिथूनच चाललो होतो कीर्तनाला. गुशीने असा मांडपावर ढिगारा केला मातीचा. न राहून मी त्या गुशीला विचारलं, ए घुसमाई कवर माती उकारते ग? ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगार लागू असतो बंद करीत नसती. मी म्हणलं ताईडे तुझं डोक्यावर माप नेमकं कशानं मोजती ग? ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती आणि डोकं वर करीत बघती डोक्यावर ढेर लागला का. तुझ्या बापाने केलता का? मिली तरी लागलं का? म्हणजे हे कोणाच चाललंय? आता तरी म्हणा की आपलं सर्व सुखाची आशा जन्म केला, जन एक मुक्ती नाही केला. या संसारात सुख करत माणसाला मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती कारण नाही मिळणार. कारण बाबा या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, मग सुखच पाहिजे. सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सर्व सुखाच्या अगर बापरक मध्ये, सर्व सुखाच्या अगर जनी म्हणे शानंदर, सर्व सुखाच्या अगर म्हणेनार हरी सोनार. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज म्हणतात देवाचं भजन करा, जन्म सार्थक लागल्याशिवाय. पण महाराज ज्यांनी भगवंताचं भजन केलं त्यांना समाजाने त्रास दिला की, जी माणसं चांगली वागली त्यांना समाजाने त्रास दिला की. ज्ञानोबरायात चांगलं वागले लोकांना त्रास दिला, तुकोबरायानं आयुष्यभर भजन केलं लोकांना त्रास दिला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चांगलं वागल्या लोकांना, संत सद्गुरू बाळूमामा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच. कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबांचा छळ केला, परिणाम जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्याचा गाथा पाण्यात बुडवला, परिणाम जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता झाल्या. पुण्यश्लोक राजमाता झाल्या. त्रास झाला की माणसं मोठीच होत असतात. कमी त्रास आहे का अहिल्यादेवींच्या जीवनात? पती निघून गेला, पती निघून गेल्यानंतर सती जाण्याचा प्रयत्न केला. सासऱ्याने सांगितलं सती जाशील तर जग कुणीच राज्य कुणी सांभाळायचं. थांबल्यानंतर मुलगा गेला, जावई फणसे गेले. एवढी जीवनात दुःख आली, जेवढी जीवनात दुःख आल्यानंतर राज्य करेल असा राजाच निर्माण राहिला नाही. राहिली ती स्त्री. आता काय करावं? राजाला राज्यकारभार करणारी स्त्री राहिली. आणि तेवढ्यात गंगोबा चुंद्रचड नावाच्या दिवानानं राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं, या राज्यात अहिल्यादेवींच्या राज्य कशाला करेल असा पुरुष राहिला नाही, फक्त राहिली स्त्री. आणि स्त्री आपलाय, तिच्यावरती आक्रमण करा, राज्य ताब्यात घ्या. त्याच्याही मनात लालच निर्माण झालं. 30,000ची सैन्य घेतली, पत्र पाठवलं राजमाता अहिल्यादेवींना, मी चाल करून तुमच्या राज्यावरती येतोय, आक्रमण करतो, तुमचं राज्य मला ताब्यात घ्यायचंय. अहिल्यादेवीने मागचा पुढचा विचार केला नाही, पान मागचं घेतलं आणि त्याच्यावरती पुन्हा लिहायला सुरुवात केली. राघोबा पेशवे येत आहेत माझ्या राज्यावरती चाल करून, पण लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल स्त्री आपला आहे, पण स्त्री पण एक सबला आहे. तुम्हाला वाटत असेल मी काही करू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या राज्यावरती आक्रमण कराल त्यावेळेस तुमच्या समोर घोड्यावरती बहालान तलवारन ढाल घेऊन तुमच्या पुढे उभा टाकेल ही अहिल्यादेवी. आणि ऐका, एवढंच नाही, तुमची सेना असेल पण मी सुद्धा स्त्रियांची सेना स्थापन केली आहे. आणि या जगात पहिली महिलांची लढाऊ सेना स्थापन करणाऱ्या जर राज्यकर्त्या कोण असतील तर त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. लढाऊ स्त्रियांची संघटना मी स्थापन केली. आणि ज्यावेळेस माझ्या स्त्रिया तुमच्या पुढे येऊन उभा राहतील त्यावेळेस कदाचित पराभव तुमचा असेल, कदाचित मी हरेल बी, शक्यता आहे मी पण हरेल. पण ज्यावेळेस मी हरेल त्यावेळेस लोक म्हणतील अरे स्त्रीच आहे, एका पुरुषाकडून हरणं साहजिक आहे, काही अडचण नाही, स्त्री हरली. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडून हराल त्यावेळेस अपमानाला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा राज्यावरती चाल करून येऊ नका. निर्णय बदलला, सेना घेतलेली माघारी फिरून गेले. म्हणजे स्त्री काही करू शकते. आपण म्हणतो काय म्हणतो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एका यशस्वी पुरुषाचा हात असतो, हे सांगायला विसरू नका. अहिल्यादेवीने तो कारभार केला. एवढंच नाही, आता जे नद्यावरती घाटाची बांधणी असेल ती अहिल्यादेवीने केली. 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीने केलाय. घाटांची बांधणी असेल, मंदिराचं बांधकाम असेल, हे सगळं जर कोणी केलं असेल तर ते राजमाता अहिल्यादेवींनी. आणि ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून जर राज्यकारभार आदर्श कुणी केला असेल तर त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. त्रास झाला पण खचल्या नाहीत, खचून गेल्या नाहीत, कायम लढत राहिल्या. ऐका बरं का, चांगलं जगा चांगल्याला त्रास आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही ते ऍक्सिडेंट आहे. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर, मी जरा पुढचा आहे, शेजार नाही एखादं संघ घेऊन फिरायचं, मग ते आपल्याला डिवचित तुझं चुकतंय रे. चांगलं जगा चांगलं जगणार तसं आहे. आता गावातल्या एखाद्या पोरांनी येऊन टाळ घेऊन उभा राहू द्या, लोक नीट बोलत नाहीत, हा लागला बाई टाळ कुठं आहे आता. आणि एखाद्याने गावात बोंबलं फिरू द्या, हा तू कारच आहे. मग त्यांनी नेमकं काय करायचं, जर तुम्ही त्याला टाळ बी घेऊन द्या ना आणि फिरू बी द्या ना, ती म्हणते बरे आपलं डाब्यावरच. लय अवघड आहे. चांगलं जगात तरी नाव आहेत, वाईट जगात तरी नाव आहेत. कौतुक एकाच ठिकाणी फक्त मसन वाट्यात, लय कौतुक करतात मेल्या माणसं, ती श्रद्धांजली वाहणारी वगैरे लय भारी बोलतात. हे आमचे लय जवळचे जिवलग मित्र होते, वा वा वा, काय जगला माणूस, वा वा वा. नव्हता जायला पाहिजे. गावातले म्हणतात गपला काय, ह्याने गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, ह्याने कुणाचा बांध नीट ठेवला नाही का, कुणाला नीट बोलत नव्हतं, त्याचा तोंड म्हणजे जवळजवळ लागा, गावचा कुचर वाटाच होता, गप केला का मेलय ती बरं की, त्याला खाली आणतो का काय, हे त्याला खाली आण नको, तू वर निघ पण गप मर. चांगलं जगात चांगलं जगणार त्रास आहे. पण कौतुक कुठं माहिती का बाबा, फक्त पीठ उचतर, एकदा पेटून माघारी पेटून लोक नीट बोलत नाहीत. भंगार आहे ती, बरं झालं गेलं ती, हे जगाची रीत आहे. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जब तक जिंदा आहे तब तक निंद आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला लोक नावं ठेवणार. एखाद्यानं पांढरी गाडी घेऊ द्या, लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने काळी घेऊ द्या, लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने पिवळी घेऊ द्या, लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने निळी घेऊ द्या, लोक म्हणतात सिल्वर घ्यायला पाहिजे. काय काय त्याच्या पुढची ॲव्हरेजच नाही तिला, काय काय त्याच्या बी पुढची बिल्ड क्वालिटीच खराब आहे. मी त्यातला एक जण गाठला आणि त्याला म्हणलं तुझ्याकडे काय, तो म्हणला सायकल आहे आपल्याकडे सायकल. म्हणलं तिच्या टायर खाली जीव दी,
कौतुकच नाही. घेतली तर चांगली म्हण ना. काय काय ह्याच्या पुढची हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे ना तर सप्त्यावर घेऊ दे. तू गप मर की नाहीतरी आमच्या सप्त्यावलेच आहेत ना. तुला लय पुळकाला दे एखादा हप्ताभर पण गप मर. चांगलं जागा चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. लोक मोठ्याच्या नादीच लागत नाही, गरीबाच्या नादी लागतात. हा ते मासा माहिती मासा आहे का कुणाच्या आद्यात नाद्यात आहे का? पण गळी घेऊन जाणार ती ससा आहे का कुणाच्या आद्यात? सगळ्यात मित्रापर्यंत पाला पडला तरी गडी उदाळतो, पण लोक त्याला पकडतात. वाघाच्या कोण नादी लागतं का? नगय खाईन खाईन म्हणजे त्याला गडी अर्धंडच पाहिजे. बघा ते ऊस रस काढणार काय करतं, 2 ऊस घेतं त्या चारक्यात इकडून टाकीत, मी मला कवर घाली तो चुईट्या झाल्या की तो मला अजून चमचाभर निघणच. यारांड कोणी पिळलंय का तुमच्याकडे? म्हणजे ज्याच्यात गोडवाय त्याला बाबा लोक पिळू पिळू घेणार म्हणजे घेणारच. चांगलं जगात चांगल्याच्या वाट्याला नियमित त्रास. ज्ञानोबा लय चांगलं जगले पण लोकांना त्रास दिला. काय कुणाच्या आद्यात मध्ये नाही. इंद्रायणीला गेले तर इंद्रायणीचं दर्शन घ्यायला गेले, इंद्रायणी स्नान करायला गेले लोक म्हणायचे इंद्रायणी बाटली हो. एवढंच काय. ज्ञानोबाच्या दर्शनाला गेले तर लोक म्हणायचे देव बाटला, देवाला अभिषेक घाला. एवढंच नाही हो, जर चालायला लागले ना तर लोक म्हणायचे बाहेरचं मागचा झाडून घ्या, त्यांना खराटा बांधा, त्यांना बोराटीचं झाड बांधा, कारण त्यांच्या पायावरती पुन्हा स्पर्श आपला होऊ नये म्हणून. पण ऐका बरं का, असा बदला घेतला लोकांचा ज्ञानोबा यानं. गप्प राहून कार्यक्रम करता आला पाहिजे. कुणालाच एका शब्दाने न दुखवता असा बदला घेतला की आज त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी परवा दिवशी लाखोची गर्दी आळंदीत आहे. ज्या लोकांना ज्ञानोबाने शिवल्यानंतर अपवित्र मानत होते ना, त्याच ज्ञानोबाला फक्त शिवायला मिळावं. त्या ज्ञानोबांचा चरण स्पर्श, त्या ज्ञानोबाला आपला स्पर्श व्हावा आणि आपण पवित्र व्हावं म्हणून लोकांची धडपड चालली, धावपळ चालली. याला म्हणायचं जगणं. आज तुम्ही आम्ही ज्ञानोबाच्या समाधी सोहळा करेल यात नवल नाही. आज तुम्ही आम्ही ज्ञानोबाच्या समाधीवरती नतमस्तक होऊ यात नवल नाही. पण ऐका गड्या, हे आभाळ सुद्धा ज्ञानोबाच्या समाधीवरती नतमस्तक होत आहे. ज्ञानोबाच्या समाधीतून निघणारं तेज इतकं आहे की या तेजा पुढे चंद्राचं आणि सूर्याचं तेज सुद्धा फेकाय. कसं ऐका, म्हणण्याचा प्रयत्न करतो. उमाटलं तर उमाटलं, नाही उमाटलं तर तसंच राहिलं. ऐकू इको दे थोडे. तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिका झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट धावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली हो, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जगात चांगल्या जगणाऱ्याला त्रास आहे, पण गुण मात्र निश्चित त्यालाच आहे हमखास. टाकीचे गाव असल्याशिवाय बाबा दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, जो सहन करणार तोच या जगात मोठा होणार. चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. आता आम्हाला बी लोक नीट सोडत नाहीत. असे जर आम्ही पांढरे कपडे घालून निघालो लोक नीट बोलत नाहीत. बगळे बगळे आता आम्ही वही तसलंच एक परवा मला भेटलं. मला लयच बगळ्यावर निघालाय. मग म्हणलं वांगाण टाकी तो अंगाव लयच अवघड. आता जसं मला कळतंय तसं मी कीर्तन करतो. लोक नीट बोलत नाहीत. महाराज आहे लयच लहानपणी कांबार आवालाय मग डावलायचं का. आणि एखादं उतार वयात परमार्थ लागेल त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येडेवणी करायचं.
म्हणजे परमार्थ करणं येड्यावर नाही करणे का बाबा. लोकांना कोणाला सोडलं नाही पण कुणाच्या बी नादी लागावं बरं का, पण बेवड्याच्या नाही. 100 इडी घेऊन फिरा पण एक बेवडे घेऊन फिरणार. असे 100 टॉप 10 मधले महाराज पुढे बसवायचे आणि एक अर्धी चपटी पाजून आमच्या सोडायचं. ते आम्हाला 100 जणाला बोलू देत नाही. त्याचा एकच दणका असतो, ए बुवा आहे त्याला काय माहिती माझा आवाज जाऊ बोलायचं असतं. ए महाराज आहे तुझ्यातलं धमक आहे ना, राहिलेली अर्धी संपून दाखव त्या बाग. तुझ्या अर्धी संपवय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली वय. तुझ्या अर्धी संपवय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक असे पाठ केलाय वय. तसलंच एक परवा मला भेटलं म्हणला कुठे आज खेळ बघ आता खेळ. आम्ही काय डोंबरी का कोलाटी का जुगार खेळतो का पत्त्या खेळतो खेळ म्हणाय. मी बी त्याला म्हणलं आमचा खेळच आहे पण तुला आहे का वेळ, तुला असं वेळ तर घाल दोघाचा मिळ. ते मला कशाचा घालता महाराज दोघाचा मिळ, आमच्या सगळ्या संसाराची झाली वेळ. म्हणलं खात बस ना का आमच्या जीवा उलटलाय मग. चांगलं जगा चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे म्हणजे हाय पण निश्चित त्याला काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार, काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अहिल्या देवींना त्रास झाला, बाळूमामांना त्रास झाला पण निश्चित आज जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव या जगात शिल्लक राहणार आहे. नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. जोपर्यंत अहिल्या देवीचं बाळूमामाचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य या जगात राहणार आहे. ते लिहून घ्या. चांगलं जगा चांगलं जगण्याला त्रास आहे, भजन करा भजन करण्याला त्रास आहे. एवढं चांगलं सांगून सुद्धा लोक म्हणतील महाराज नाही भजन केलं तर मग नाहीच आम्ही चांगलं जगलो तर मग आमचं तरी काय बापात जायचं, आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचेच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही बदलला तरी आमचं ठरलं तेवढ्यात. आमची मुदल केरात नाही पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भजन करा. आणि नाही भजन केलं तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय बी नीट नाही. जगवर पजिरो चिप कंपास वडी बुलेट ठारकरी टाईनो छोटा टिटमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी मिठी राजदू सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रियाडा हाल्या हाल्या आणि हाल्यावर बसलाय फाकड्या. मग हातात चाबूक आहे मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून त्यो बघतच नाही कोण हे लय हान त्यात लय. अजून बी तुमचा विश्वास नसेल तर मावशा भजी तळता का सणासुदीला ती भाजी तळायला त्याला किती उकळावं लागतं. त्यातला जर एखादा टिपका हातावर पहिल्या कातळ काढतं का नाही त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला वर उकाळतात पत्र्यावर नाही नरकात. आणि ज्याने भजी नाही का केलं उचल की टाक उचल की टाक उचल की टाक आणि भजी तळल्यावर तळत्यात. अजून मी बी बघितलं नाही कारण मी बी गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळण किती हानी येते पण आम्हाला नाही. जी भजनणार करणार ना अयो लय रट्ट खातात. तुम्ही आमचा धंदा आहे म्हणा पैसे घेण्यासाठी करतात म्हणा काही म्हणा पण वर गेल्यावर आमचीच आठवण होईल. आणि अजून बी विश्वास नसेल तर फक्त मरून बघा मग वर गेल्यावर कळलं. फक्त हाणल्यावर आम्हाला मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमाची करुणा. एवढंच नाही तप्त भूमीवरी चालवी ती. आणि अजून बी लक्षात येत नसेल तर आता नाथ बाबा काकड्यात काय सांगतात ऐका जरा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे तरी नाही काल. सरत शेवटची महाकाल बांधून येईल सरत शेवटची सरतीचे वटी बा गळ बांधून नेले सरतीचे वटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजायला एक जनार्दनी आमचे काय बघायला पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देगा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देगा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली
गाजतो ममताचे बिना गाजतो या बैचुनीच्या नादात मला माया दिसती पांढरं या बैचुनीच्या नादात मला माया दिसती पांढरं दिसती पांढरं रे बाळू मामाची मेंढरं दिसती पांढरं रे बाळू मामाची मेंढरं दिसती सादर रे बाळू मामाची मेंढ या बाळू मामा या डोंगर बनात कशी पाय चरती कोकरं रे बाळू मामाची मेंढरं चरती कोकरं रे बाळू मामाची मेंढरं या बाळू मामा ही गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हाती काठी गोंगरपाती धंदार मोठा अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा वा वा गुलाबी गुलाबी मामाचा हे फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवरी डोंगर अरे बाळू मामा तुझ्या पायाचा काटा अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हा दोन्ही लोक गुलाबी मामाचा फेटा गुलाबी मामा गुलाबी गुलाबी बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं या शिरपूर गावात बाळू मामाचा सप्ताह गाजत सप्ताह गाजत सप्ताह गाजत सप्ताह गाजत सप्ताह गाजत हे जरी नाही काल मग दुसरं येईल सरळ ते शेवटी काळ बांधून नेले एका जनार्दने आमचे कायबा जाईल पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी म्हणून एकदा शेवटी भजन करा विठोबा अगदी दिलेल्या निश्चित वेळेमध्ये कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करतो शेवटचं फक्त कीर्तनातलं एक उदाहरण असेल काळ सार्थक केला त्यांनी कोणी म्हणावं आम्ही काळ सार्थक केला महिलांची संख्या जरा जास्त दिसते म्हणून महिला मंडळ खास तुमच्यासाठी उदाहरणे ऐकून जा 4 जानेवारी 2024 रोजी 4 जानेवारी 2024 रोजी एका स्त्रीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं एका महिलेचं द्वितीय पुण्यस्मरण होतं त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ ऐकून आहात आज मी सिंधुताई कीर्तनात सांगतोय कारणही तसंच आहे ऐकून जा नवऱ्यानं टाकून दिली बापाच्या दारात गेली बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली परत माझ्या दारात यायचं नाही प्रत्येकाच्या दारात जात होती हात पसरत होती सांगत होते कुणीतरी भाकर दे रे कुणीतरी भाकर दे रे तुम्ही जर मला भाकर दिली तर मी बी जगेन आणि पर्यायानं माझी छोटीशी लहानशी मुलगी आहे ती पण जगेल पण हे जग इतकं निष्ठुर आहे जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो ती आमची धर्म संस्कृती त्यात बदल करता येत नाही पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा त्याच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही आलायत कीर्तनाला तर कीर्तनातलं महत्वाचं वाक्य ऐकून जा कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा आदमापूरचे बाळूमामा तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचे नाही
मसन वाटेत जायची, विसाव्यावरती मारलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची आणि त्याच जळक्या प्रेतातून एखादा निखारा घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आला रे काय जगणे का, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि कधी कधी माणसं हातबल होतात बरं का. आता वाटतं सगळं संपले, बस जगण्यात राम राहिला नाही. 10वीची परीक्षा मार्क कमी पडली की आम्हाला वाटतं बस काही राहिलं नाही. पण कधीतरी विचार केला तो सचिन तेंडुलकर 10वी नापास आहे तरी भारतरत्न पुरस्कार आहे, तरी भारतरत्न पुरस्कार. म्हणजे परीक्षेतलं मार्क आपलं आयुष्य यशस्वी होणार की नाही हे ठरवत नाही, आपण जगताना आपल्या जगण्यात किती रंग भरतो याच्यावरती आपलं आयुष्य ठरत असतं, आपण यशस्वी होणार का नाही. मरायचा निर्णय घेतला, संपलंय सगळं, कोण नाही आपलं, जगण्यात राम राहिलं नाही. आणि तेवढ्यात रस्त्यावरती जाऊन ट्रकला जाऊन जीवन संपवणार, तेवढ्यात एका ब्रिज खाली एखादा भिकारी अवस्थेत मरणासून अवस्थेत पडणार आणि हाक मारतो, हे कुणीतरी भाकर द्या रे, कुणीतरी पाणी पाजरे, कुणीतरी पाणी पाजरे. तो आवाज शिंदूताई ऐकला, शिंदूरांच्या शिंदूताई काय जगलीस ग, किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी मरून जाशील. 5 मिनिटात मेली तर म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, 5 मिनिटात तुझी राख करून जाईल. काय अस्तित्व आहे ग, काय अस्तित्व आहे ग, काय जगली ग, काय जगणं आहे. तुझा नवरा सुद्धा तुला आग्नेडाग द्यायला येणार नाही, याच्यापेक्षा काय बोलावं. पण ऐक ना, त्या तहानल्याची तहान भागून जाणं पुण्य मिळेल. तिने विचार केला तहान भागवाय पाहिजे. बाबा शेजारी पडलेली बाटली घेतली, त्यात पाणी घेतलं आणि त्या माणसाला पाजलं. पण पाणी पाजताना लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे आणि मेल्यानंतर त्या भाकरीचं करायचं काय. माझ्यासोबतच प्रेतावरती जळायची ना, त्याची पण राखच व्हायची ना. तिने विचार केला, त्या भाकरीचा बारका भुगा केला, त्यात पाणी टाकलं आणि त्या मरायला गेल्या माणसाला खाऊ घातलं. बाबा परिणाम असा झाला, ते मेलं नाही, ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, हे मी जर असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो जगू शकते. कोण बोलताय, याच्या पुढे जाऊन बोलतो, जिला स्वतःला खायला नाही का ती म्हणते जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तरुण मुलं तुम्ही सगळेजण करताय, तरुण मुलं सप्ताह करताय म्हणून सांगतो, ऐकून जगड्या, जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना, तर जगण्याला गंमत, त्या विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहिली नसती. अजूनही सगळं त्याच्या ताब्यात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाती चाली तर मी चेक. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक आहे. ऐकून जा, मला सांगायचं. मरायचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक मावाची ममता नावाची मुलगी आनंद दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचं नाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. याला म्हणतात जगणं, याला म्हणतात काळ सार्थक करणं. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात, ज्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह चाला, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही. जगता आलं तर त्या सिंधुताई सारखं जगण्याचा प्रयत्न करा, काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या सिंधुताईनं म्हणावं, काळ सार्थक केला आम्ही आमचा काळ सार्थक केला. दुसरं उदाहरण आहे, आयुष्यात 100% संपत्ती कमवली तर 70% संपत्ती जगाच्या कल्याणासाठी दान केली. भारतात जर काही संकट आलं तर भारतातल्या प्रत्येक संकटामध्ये जो खंबीरपणे उभा राहिला, भारताच्या पाठीमागे उभा राहिला, त्यांचं नाव रतनजी टाटा. रतनजी टाटा त्यांच्या जीवनातलं उदाहरण आहे, ऐकून जा. रतनजी टाटाने इतकी संपत्ती कमवली, पण रतनजी टाटाचे मित्र त्यांच्या जवळ गेले. रतनजी टाटाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, रतनजी टाटा तुमच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस कोणता हो? त्यावेळेस रतनजी टाटा म्हणतात, पहिल्यांदा मी माझ्या मायभूमीत आलो, आनंदाचा दिवस. दुसरा, मी टाटा ग्रुपचा चेअरमन झालो, आनंदाचा दिवस आहे. पण तो आनंद चिरकाल टिकला नाही. परत मला वाटलं चैनीच्या वस्तू घेतल्या, चैनीच्या गोष्टी घेतल्या म्हणजे माणूस सुखी होईल, माणूस आनंदी होईल. खूप चैनीच्या गोष्टी घेतल्या, पण एक दिवस त्यातलाही आनंद निघून गेला. आणि मग एक मित्र माझ्या जवळ आला, त्याने सांगितलं, शेजारी एक आपल्या अपंगांचा आश्रम आहे, त्यांना आपल्याला 100 व्हीलचेअर दान करायचे. चालतंय, माझ्याकडे भरपूर संपत्ती, देऊन टाका. 100 व्हीलचेअर दुसऱ्या दिवशी हजर आहेत. पण ते मित्र म्हणतायत, आम्ही नाही देणार, तुम्हाला देण्यासाठी तिथं जावं लागतं. मी सोबत गेलो, प्रत्येकाच्या हातात मी व्हीलचेअर देत राहिलो. प्रत्येकाच्या चेहरा आनंदाने ओथंबून. एका बारक्या मुलानं माझा हात पकडला, माझा पाय पकडला आणि मला थांबवलं. मी माघारी वळून बघितलं, काय होतंय रे? काही नाही. का माझा पाय पकडला? काय कमी का? कमी असेल तर भरपूर देईल, मग काय मागायचं ते? काय मागावं? न मागता तुम्ही आमच्या बसण्याची व्यवस्था केली, अजून काय पाहिजे? मग माझा पाय का पकडताय? माझा काय पाय का पकडलाय? त्यावेळेस रतनजी टाटाला त्यानं उत्तर दिलं, ज्यावेळेस मी मरल, कदाचित तुमच्या आधी जाईल नंतर जाईल सांगता येत नाही,
पण ज्यावेळेस मी मरल त्यावेळेस मी स्वर्गात असेल, आणि ज्यावेळेस मी स्वर्गात असेल ना त्यावेळेस तुम्ही देखील स्वर्गात असाल. किती विश्वास आहे? तुम्ही देखील स्वर्गात असाल, आणि ज्यावेळेस मी स्वर्गात येईल त्यावेळेस माझ्या लक्षात यावं की रतनजी टाटा आहेत, म्हणून तुमचा चेहरा पाहण्यासाठी मी तुमचा पाय पकडलाय. जगायचंय तर असं जगा. ज्या दिवशी रतनजी टाटा निघून गेले ना त्यावेळेस प्रत्येकानं स्टेटस ठेवलं या जगातला अनमोल रत्न एक हरपलाय, या जगातलं एक अनमोल रत्न हरपलंय. प्रत्येकाच्या स्टेटसला एक वाक्य फिरत होतं, ज्यावेळेस रतनजी टाटा स्वर्गात जात असतील शिड्यावरून त्यावेळेस देवानं सुद्धा वाकून मुजरा केला असेल. एवढं चांगलं झालं. कबीरा जब हम पैदा हुए वाह, जग हसे हमरो ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए चदरिया 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 झिनी रे झिनी चदरिया झिनी रे झिनी चदरिया झिनी रे झिनी चदरिया झिनी रे झिनी चदरिया खऱ्या अर्थानं जगायचे तर एक काम करा गड्या. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपाने या जगात शिल्लक राहा. तुम्ही म्हणू शकता काळ सार्थक केला आम्ही धरीला म्हणे विठ्ठल. चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, चांगल्या पद्धतीने निरोप घ्या. आणि त्या सिंधुताईचं जे मी उदाहरण सांगितलं का, त्या सिंधुताईचं द्वितीय पुण्यस्मरण पुण्यात माझ्या कीर्तनानं पार पडलं. हे माझं भाग्य आहे. ज्या स्त्रीनं महाराष्ट्र नाही, ज्या स्त्रीनं भारत नाही, ज्या स्त्रीचं व्याख्यान ऐकायसाठी जग पुढे येऊन बसायचं ना, त्या स्त्रीला शेवटची मानवंदना माझ्या कीर्तनानं पुण्यात बघितली. आणि त्यासाठी पुढे ऐकायला कीर्तन बसले होते ज्यांनी कोरोनाची लस शोधली, सिरम कंपनीचे मालक. कारण बाबा कीर्तन म्हणजे फक्त भक्ती नाही. मागचे थांबा 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 थोड्यासाठी नका कणू आता. कीर्तन म्हणजे फक्त भक्ती नाही, कीर्तन म्हणजे फक्त नामसाधन नाही, कीर्तन म्हणजे जगण्याचा मार्ग आहे. कीर्तन म्हणजे जगण्याचा मार्ग आहे. बाबा माझं जगणं तसं आहे, माझं जगणं तसं आहे. कसं ऐकून जा. आता तुम्ही आम्हाला म्हणत असता महाराज तुम्ही एवढे कीर्तनाचे पैसे घेता, एवढे कीर्तनाचं मानधन घेता, त्याचं करता काय? इंस्टाग्राम एकदा माझं चेक करा, तुम्हाला सांगून जातो. विकास महाराज देवडे माझ्या नावाचं इंस्टाग्राम नावाचं ॲप आहे. कमीत कमी लाखाच्या पुढे त्याचे फॉलोअर्स आहेत त्या अकाउंटला माझ्या. ऐका, त्यात एक व्हिडिओ असा आहे, बाबा जसं अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम झालंय का, चालू आहे का, तसं माझ्या घरी विश्व संत ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संत सद्गुरू बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या मंदिराचं काम चालू आहे. त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. नुसतं दुसऱ्यासारखी बोलाय नाही, असायला 1.5 कोटी रुपयाचं संस्थान या लहान वयात उभा करतोय. एवढंच नाही, त्या ठिकाणी 7 ते 8 दिवसात अनाथ आश्रमाचं बांधकाम चालू होतंय. आयुष्यात जेवढा पैसा नागेश बाबा कमवलाय का, तेवढा सगळा पैसा जगासाठी खर्च करायचं हे तत्व आहे. यातला एक ना एक शब्द खरा आहे. कधी बी इंस्टाग्राम सर्च करायचं, लगेच जर खरं वाटत नसेल तर कमेंट करायची सुरुवात करायची, महाराज खोटं बोलताय, घरी ते कार्यक्रम चालू आहेत. एवढंच काय, एक वारकरी शिक्षण संस्था आमच्या महाराष्ट्रात फ्री, गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. दुसरी वारकरी शिक्षण संस्था माझ्या घरी स्थापन होते. मुलाला 1 रुपयाची फी नाही,
आणि मुलाला 1 रुपयाचा भोजनाचा खर्च सुद्धा नाही. आयुष्यभर जोपर्यंत कीर्तनकार गायक वादक होत नाही तोपर्यंत सगळं त्याच्यासाठी फ्री आहे. एवढं मोठं कार्य त्या ठिकाणी चाललंय. जास्त काही अपेक्षा नाही. पण ज्या दिवशी मरल ना त्या दिवशी देशाला नाही स्टेटस ठेवलं तरी चालेल, महाराष्ट्रानं नाही स्टेटस ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी माझ्या गावानं तरी स्टेटस ठेवावं, महाराज लय चांगलं जगला राहू. बस एवढं करायचंय. बस आयुष्यात दुसरं काही नाही. आम्ही रोज तुम्हाला सांगत असतो पैसा काय वर घेऊन जायचा आहे का, पण आमचीच घरं भरायचं आमचं काम चाललंय, त्याचं काही नाही. फक्त वाटत असेल तुम्हाला विकास महाराजाचं कार्य चांगलं आहे, तुम्ही माझी माणसं आहात म्हणून सांगतोय, त्यासाठीच मी इथं आलोय. तुम्हाला वाटत असेल विकास महाराजाचं कार्य आहे, बाळूमामांचं एक आदमापूर कर्नाटक बांद्रीवरती महाराष्ट्राच्या पलीकडे आहे, आणि दुसरं धाकटं आदमापूर, मगाशी मी तुम्हाला दावलं सगळ्याला, महाराज गेले असेल. आदमापूर, धाकटं आदमापूर माझ्या घरी तयार होत आहे. माझं पाकिट एवढं नाही, तुम्हाला माहिती मी किती घेतली, त्यातला निम्माच्या पुढं खर्चच यायचा जायचा, एवढं काही पाकिट नाही राहतंय. त्यातून ड्रायव्हर, गाडी भाडं आणि घर खर्च, यातून सगळं वजा करून जेवढा पैसा देताय तुम्ही त्यातला सगळा पैसा मंदिरासाठी समाज कार्यासाठी जातोय. वाटत असेल विकास महाराजाचं कार्य चांगलं आहे, आपलेत आत्ता आदमापूर बनतंय, तर कीर्तन झाल्यानंतर मी या ठिकाणी असेल. जास्त काही बळजबरी नाही, पण तुम्हाला वाटत असेल फुल नाही फुलाची पाकळी त्या मंदिरासाठी जावी तर निश्चित मदत करा. कारण धनाची शुद्धता दानानं होत असते आणि चित्ताची शुद्धता ही नामस्मरणानं होत असते. आणि बाळूमामाचा नियम आहे, बाळूमामा एका हातानं घेतात आणि हजारो हातानं दिल्याशिवाय राहत नाहीत. 2 मिनिटं घेऊ फक्त, घेऊ का? फक्त अनुभव सांगतोय बाळूमामांचा. तुम्ही मला त्यासाठी बोलवलंय, ते थोडं मी बाजूला ठेवलं, कारण चिंतन चरित्र सांगता सांगता कधी ते रंगत नसतंय, मग लोकांना वाटतं महाराजाला काहीच येत नाही. पण 1% बी यातलं कीर्तन नाही, आवाज पाहिजे होता फक्त. ऐकून जा जरा. मागच्या 15-20 दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानजी अवतारे, त्यांच्या घरी त्यांच्या आजीच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं आणि पलीकडे आदमापूरला गेलो. आणि आदमापूर जवळ एक मेतके नावाचं गाव आहे, गेलात का तुम्ही कधी? हा, मेतके नावाचं गाव आहे. तिथं एक खांब आहे, एक खांब महादेवानं कैलासात रावलाय, दुसरा खांब बाळूमामानं आदमापुरात रावलाय. तिथं भूत बाधा झाली असेल तर ते खांबात निघते. बाबा तिथं दर्शन घ्यायला गेलो, खांबाचं दर्शन घेतलं आणि बाळूमामाच्या सोडून पूर्ण नतमस्तक झालो. त्यातल्या सेविकांनी फक्त सांगितलं, मामा महाराज काय मागायचंय ते मागा, मामा देतील. म्हणलं काय मागावं, काही कमी दिलंय त्यांनी मला, काही कमी दिलंय, मागावं तरी काय, संसारातलं नाही मागणार. म्हणलं मामा, पण मामा मंदिराचं काम चालू आहे, लवकरात लवकर मंदिराचं काम पूर्णत्वाकडे जावं आणि तुम्ही त्या मंदिरावरती यावा. बाबा फक्त 3च दिवस गेले. 3 दिवसानंतर मी कीर्तन करून माझ्या गावाच्या फक्त 10 किलोमीटर जवळ होतो. बिगवन राशीन परिसर माहितीये, त्या बिगवन जवळ होतो. तेवढ्यात घरून आईचा फोन आलाय, मंदिरावरती सर्प निघालाय, मारायचा का? आपल्याकडे जातच नाही, लोक म्हणतात लय विषारी, काय करायला पाहिजे? आई नको मारू त्याला, सगळ्याला म्हणावं कोणी मारू नका, कारण ते सर्प नाहीत, ते बाळूमामा आहेत. आणि बाळूमामा दर्शन फक्त सर्पाच्या रूपानंच देतात, हे माहीत नसलं तरी आज ऐकून जा. बाळूमामाचं दर्शन, बाळूमामाचा साक्षात्कार हा सर्पाच्या रूपानं होत असतोय. मी म्हणलं सर्प नाही. गेलो बाबा, दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन 10 मिनिटं झाले. आम्ही सगळे फक्त बाजूला गेलो. 10 मिनिटात सर्प गुप्तही झाला. खोटं वाटत असेल तर परत इंस्टाग्राम चाला, तिथं परत तो व्हिडिओ आहे. एवढंच नाही, अमावस्येचे कार्यक्रम चालू आहेत माझ्या घरी. बाळूमामाच्या अमावस्येचा भंडारा असतो, जात असाल अमावस्येला तर वारी असेल तर बाळूमामाच्या अमावस्येची वारी असते. 2 अमावस्येचे कार्यक्रम चालू आहे. जवळजवळ माझ्या घरी 5000 लोकांना अन्नदान असतं दर महिन्याला. पहिल्या अमावस्येला पाऊस आला बाबा, दुसऱ्या अमावस्येला पाऊस आला, पावसाचे दिवस नाहीत. मग आम्हाला म्हणलं काय परीक्षा घेताय का? आयुष्यभर संपत्ती कमवलेली पानाला लावली आहे, फक्त तुम्हाला घरी आणावं. डोळ्यात पाणी होतं, व्हिडिओ परत तो पण आहे, डोळ्यात पाणी होतं. मामा परीक्षा बघत असाल तर एक निश्चित करा. मागच्या वेळेस मी तुम्हाला काही म्हणलो नाही, मागं फक्त आम्ही आरती केली, पण आता कीर्तन करायचंय. आणि जर पाऊस 1 मिनिटात नाही बंद झाला तर दुसऱ्या मिनिटाला मंदिराला आणलेली वीट अख्खी माघारी पाठवेल. मंदिर बांधायचं नाही परत पुढं. जर तुम्हीच अडचणी आणत असाल तर मग आम्ही तरी काय करायचं? बाबा शब्द आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काही जीवा, त्याच्या जीवाला भयच नाही. सांगितलं देवा फक्त 1 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. दुसऱ्या मिनिटाला पाऊस बंद होता. दुसऱ्या मिनिटाला इकडं तिकडं नाही, माझा ड्रायव्हर उभा आहे पलीकडं. आतापर्यंत कमीत कमी 700 किलोमीटर गाडी चालवली तिने सकाळपासून. सकाळी नात्यापुत्यात कीर्तन होतं सागर महाराजांच्या गावात, आणि आता परत आळंदीला सकाळपर्यंत पोहोचायचंय. त्याला विचारा काय घटना आहे ती. अगदी 1 मिनिटात पाऊस थांबला. राहुल महाराज पार्टी ओळखीचे, त्यांचं कीर्तन होतं. अजूनही तो व्हिडिओ व्हायरल आहे. बाजूच्या 1 किलोमीटर परिसरात धो पाऊस होता, धो. आणि तिथला पाऊस बंद झाला.
म्हणजे बाळूमामाची ताकद आजच्याही काळात आहे म्हणजे आहेच. बाळूमामाचा अनुभव येतो म्हणजे येतोच. फक्त शुद्ध भावानं बाळूमामाची भक्ती करा, निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे राहणार. शेवटचं वाक्य आहे, बाळूमामाचं शेवटचा शब्द आहे. अरे ऐकून जा, बाळू धनगराचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. बाळू धनगराचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. आणि जो माझ्या दरबारात येऊन माझी भक्ती करेल त्याला इतकं देईल की त्याची घ्यायला सुद्धा ओंजळ कमी पडेल. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट तुमची वेळ आल्यानंतर इतकं देईल की तुमची घ्यायला सुद्धा ओंजळ कमी पडेल. फक्त एक काम करा, आपला श्वास बाळूमामा असावा, आपला ध्यास बाळूमामा असावा, आपलं जीवन बाळूमामा असावं. फक्त रात्रंदिवस तुम्हाला वाटेल त्यावेळेस कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. फक्त जसा वेळ मिळेल तसं बाळूमामाचं नामस्मरण मुखात ठेवा. जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम तुकाराम महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी.